मध्य रेल्वेवरती आजपासून पुढचे 3 दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। ठाणे स्थानकामध्ये मध्यरात्रीपासून ब्लॉक सुरू झालाय। ठाणे स्थानकामध्ये 62 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल, तर 1 ते 2 जून पर्यंत सीएसएमटी स्थानकामध्ये 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय। 3 दिवसांमध्ये मध्य रेल्वेवरील 930 लोकलच्या फेऱ्या या रद्द होणार आहेत। आज शनिवार आणि रविवार असे 3 दिवस 72 मेल गाड्या या सुद्धा रद्द झाल्यात। ठाण्यामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे। सीएसएमटी स्थानकामधील 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। ट्रेन आहे जी घाटकोपरपासून ती सीएसएमटीला जाणारी जी ट्रेन आहे ती सीएसएमटीला न जाता भायखळालाच थांबत आहे। अर्थातच एखाद्या व्यक्तीला जर भायखळाच्या पुढे प्रवास करायचा असेल त्याला पुन्हा वेस्टर्न लाईनला येऊन तो चर्चगेट स्टेशनला जावं लागेल आणि तिकडनं पुढचा प्रवास आहे तो बस किंवा टॅक्सीने करावा लागेल। मात्र या सर्वांमध्ये नागरिकांना किती फटका पडत आहे तो जाण्यासाठी मी आता सध्या ट्रेनमध्ये आहे। स्वतः जी घाटकोपरवरून आली आणि जी भायखळापर्यंत जाणार आपण नागरिकांशी बातचीत करूया। सर काय सांगाल, कुठून प्रवास करत आहे? पुढील 3 दिवस ब्लॉक कसा आहे तुमचा, कसा फटका पडेल तुम्हाला? मी घाटकोपर प्रवास करत आहे। अचानक मध्ये मध्य रेल्वेने जो मेगा ब्लॉक केला याच्यामुळे त्रास झालेला आहे, कारण की आमची लोक आता 10 ते 15 मिनिटं उशिरा आहे आणि संध्याकाळी पण आम्हाला यायला जिकडे 6 वाजता 1-2 तास लेट होतोय। याच्यामुळे आम्हाला ऑफिस जायला पण लेट होतोय, लेट पण लागतोय अचानक मध्ये मेगा ब्लॉक केल्यामुळे। सर काय सांगाल, कुठून प्रवास करत आहे? अजून पुढील 3 दिवस देखील तुम्हाला प्रवास करायचा आहे, कसा तुम्हाला फटका पडू शकतो? घाटकोपर ते भायखळा प्रवास आमचा रेग्युलर असतो। आमची घाटकोपर लोकल गाडी 9:16ची असते, पण हा मध्य रेल्वेने जो मेगा ब्लॉक केलेला आहे हा अचानक केल्यामुळे भरपूर नागरिकांचे किंवा ज्यांचे अजून आहे ना अतोनात हाल झाले आहेत। आताही आम्ही घाटकोपर स्टेशनला होतो ना, तर 2 लोकलचं पब्लिक एका प्लॅटफॉर्मला अशी थोडी गर्दी खूप आली, त्यामुळे पब्लिकला खूप त्याचा त्रास सहन करावा लागतो। नक्कीच पाहिलं या निर्णयामुळे पब्लिकचा जो त्रास आहे, सामान्य मुंबईकरांना जो त्रास आहे त्याचा फटका खूप बसत आहे। अजून देखील बातचीत करू। दादा काय सांगाल, कुठून प्रवास करत आहे? पुढील 3 दिवस देखील तुम्हाला असाच या ब्लॉकमध्ये प्रवास करावा लागेल, कसा फटका पडेल तुम्हाला? प्रवासाचे खूप अतोनात हाल चालले आहे आणि गाड्यांचं टाईम टेबल तर खूप अर्धा 1 तास 2 तास लेट चाललं आहे आणि टाईम टेबल कुठे गाडी थांबतात, कुठे आहे गर्दी खूपच होते आणि त्यामुळे गरमीचं टायमिंग आहे, खूप प्रवासांना त्रास होतो। कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।